जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो. तर आता दादांनी पारावरच्या बैठकी चालू केलेल्या आहेत. तर अचानक दौरे चालू केलेले आहेत. तरीसुद्धा अचानक जाऊन सुद्धा इतकी म्हणजे आपले बांधव हातातलं काम तिथंच ठेवून इतके जमा होतात ना की इतका प्रतिसाद पण भेटायला आहे. म्हणजे दादा म्हणजे एक प्रकारचं माणसाचं एक गळ्यातला ताईक बनल्यात असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण की एकदम ताजं उदाहरण म्हणजे कारी गावात काल दादांचे पारावरची बैठक चालू म्हणजे आल्या तर म्हणून समजलं. तरी का इतकी म्हणजे आपले बांधव तिथं जमा झाले ना की कारी गावातले फक्त 6,000 लोकसंख्या आहे. तर 13,000 आपले बांधव तिथं जमा झाले होते. तर आसपासचे जवळजवळ 50 किलोमीटरहून सुद्धा बांधव फक्त आल्या तर दादा येणार आहेत असं समजलं. काही जणांना तर आले, काही जणांना लक्ष कळालं की दादा धाराशिवला जाणार आहेत. तर तिथं जाऊन पुन्हा नंतर आणखीन काही बांधव कारीला आले. तर खरंच दादाविषयी इतकं म्हणजे निस्वार्थी मया इतकी आपल्या म्हणजे समाजात ही झालेली आहे ना. आणि दादानी पण आपल्या समाजासाठी खूप म्हणजे आपलं स्वतःचं जीवन त्यांनी स्वतःचं अर्पण केले आपल्या समाजासाठी. तर पण ह्या सरकारला जागी नाही आणि ह्या सरकारला आपल्या दादांची किंमत कळना गेली. तर आता दादांनी म्हणजे प्रत्येक वेळेस जुने शब्द काढले तर की मग पारावरची बैठक असेल किंवा घोंगडी बैठक असेल किंवा असे म्हणजे आणि कुणबी आणि मराठा हा एकच आहे. ही पण जुना शब्द. कुणबी म्हणजे शेतकरी हा जुना शब्द आहे. म्हणजे इतक्या जुन्या शब्दासंग आपल्या मराठा समाजाची नाळ जुळलेली आहे की ह्या जुन्या शब्दावरच आपण इतकं म्हणजे आपल्याला आरक्षणाचा लाभ पण झाला आहे आणि आपण आरक्षणात गेलो. तर खरोखरच दादांनी म्हणजे इतके शब्द असे व्यवस्थित शोधून काढले तर आणि प्रत्येक शब्द म्हणजे दादाचा लाख मोलाचा आहे. तर अशा लाख मोलाच्या व्यक्तीला आपण एकदम सहकार्य करायचं आणि 29 ऑगस्टला मुंबईला जायचं. जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा कोटी मराठा.